तर मित्रांनो, पाठीमागे तुम्ही अभिजात मराठी दालन पाहू शकता। आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून या दालनाची स्थापना येथे करण्यात आलेली आहे। आपल्या महाराष्ट्राची मायबोली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून हा उपक्रम या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे आयोजित करण्यात आलेला आहे। तर आपण या ठिकाणी या उपक्रमाची पुरेपूर माहिती आपण पाहू शकता। या ठिकाणी अभिजात मराठी भाषा समिती, या ठिकाणी या समितीचे अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे व सदस्य या ठिकाणी आपण पाहू शकता। या सर्वांची नावं या ठिकाणी या उपक्रमामध्ये लावलेली आहेत। या उपक्रमामध्ये प्राचीन संस्कृतीमध्ये मराठी भाषेचं असणारं महत्त्वसुद्धा या ठिकाणी विशद केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाचा अभिजात मराठी भाषा समिती अहवालसुद्धा या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपण सर्व अहवाल या ठिकाणी आहे आपण पाहू शकता। या अहवालाची प्रस्तावना, यातील सदस्य संख्या, त्यानंतर या समितीचे अध्यक्षसुद्धा, या सर्वांचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि मराठी भाषेला तो दर्जा मिळालेला असं महारठी, मराठी, मराठी आणि मराठी हे शब्दप्रयोगसुद्धा या ठिकाणी पाहू शकता व त्याचबरोबर हाल सप्तवाहनांची गाथा सप्तशक्ती संपादक स आ जोगळेकर हे सुद्धा या ग्रंथाच्या माध्यमातून आपण पाहू शकता। या उपक्रमामध्ये आपल्याला विविध अशा कादंबरीचं दर्शनसुद्धा होणार आहे। लीळा चरित्र भाग 2 हा सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे व त्याचबरोबर विवेक सिंधू हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। अत्यंत उपयुक्त अशी माहिती या उपक्रमाच्याद्वारे या 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। संत एकनाथ महाराजांचे विचारसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, आपण पाहू शकता। आपण या ठिकाणी प्राचीन काळातील काही लिहून ठेवलेली लिपी या स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहू शकता। या स्लाइडच्या माध्यमातून आपल्याला या लिपी दिसत आहेत। खंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्रसुद्धा प्राचीन काळामध्ये त्यांच्या हाताने लिहिलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मध्ये 1880 मोडी लिपीमध्ये लिहिलेले हे ताम्रपट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। डोंबिवलीत सापडलेले ताम्रपत्र व त्याचबरोबर शिवछत्रपतीचा होण सोनं इसवी सन 1660 ते 1680 पुरातन काळातील ही सगळी शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। सातवाहन नाणे, कोरीव आहात नाणी विदर्भ इसवी सन पूर्ण 2रे शतक ते 1ले शतक या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे। ज्यांनी कादंबरीच्या माध्यमातून प्रत्येक जनमानसाच्या मनामध्ये एक भावनेला सन्मान दिला अशी कादंबरी माझी मैना गावाकडे राहिली ही अण्णाभाऊ साठेंची कादंबरी आपल्याला त्या कादंबरीचं चित्रणसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। शहाजी होंडजी, शाहीर सगनभाऊ, शाहीर प्रभाकर, अण्णाभाऊ साठे, शाहीर पठ्ठे बापूराव, शाहीर अमर शेख हे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। होनाजीची अमर भोपाळ या ठिकाणी या लिखित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आहे। भारताच्या सुंदर अशा भूमीमध्ये ज्यांनी प्रत्येक माणसाला जीवनात येऊन आपण काहीतरी केलं पाहिजे ही गोष्ट वेळोवेळी ज्यांनी सांगितली, प्रत्येक क्षेत्रातील भारताचा दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे भारतरत्न, ती सर्व नामांकित मंडळी आपल्याला या उपक्रमातून पाहायला मिळत आहेत। मराठीचा दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार, त्या पुरस्काराचे मानकरी आपल्याला या उपक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळतील। वि.स. खांडेकर असो, वि.स. शिरवाडकर असो, विदा करंदीकर असो, भालचंद्र नेमाडे असो, ज्ञानपीठ पुरस्कारांनी
पुरस्कृत ही सर्वजण आपल्याला पाहायला मिळतात. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मराठी अभिजात दालनामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. तरी या दालनामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपल्या देशाचे महामहिम राष्ट्रपती श्री रामनाथजी कोविंद यांना एक पत्र लिहिण्यात येत आहे. ते पत्र काय आहे आपण या ठिकाणी पाहूया. तर सर, जे काय आपल्या मराठी भाषेला उच्च दर्जाचा मान मिळावा म्हणून आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून इथं आलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं इथं जे काही प्रेक्षक आहेत त्याच्याकडून आपण त्यांचं नाव आणि सही एका पत्राद्वारे त्या टपालपेटीमध्ये टाकून आपण राष्ट्रपती भवनापर्यंत आपण ते पोहोचण्याचं काम करत आहोत. तर सर, आत्तापर्यंत एक 10 ते 15,000 लोकांकडून आम्ही हे पत्र लिहून घेतलेलं आहे आणि त्या टपालपेटीमध्ये आम्ही जमा करून घेतलं आहे. आणि सर, त्या पत्राचं स्वरूप काय कसं असेल आपण सांगू शकता का? सर, पत्राचं स्वरूप: माननीय राष्ट्रपती महोदय, नमस्कार. भारत सरकारने 2004 साली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम घेतला. त्यानुसार मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी लेखी शिफारस केंद्र सरकारने नेमलेल्या भाषा तज्ज्ञाच्या समितीने एकमताने केलेली आहे. याला आता 7 वर्षे उलटून गेली. साहित्य अकादमीने केलेली ही शिफारस ताबडतोब अंमलात येणं गरजेचं आहे. मराठी ही प्राचीन भाषा असून ती राज्यभाषा, ज्ञानभाषा, महानुभवी धर्मभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमध्ये अग्रणी भाषा आहे. या संदर्भातील अनेक पुराव्यांनी हे साबित होते की मराठी ही अभिजात भाषा आहेच. तरी कृपया मराठीला तो दर्जा द्यावा अशी आपल्याला नम्र विनंती आहे. असंच प्रकारचं आम्ही प्रत्येकाकडून पत्र लिहून घेत आहोत आणि त्या टपालपेटीमध्ये जमा करून घेत आहोत. आपल्या देशाचे महामहिम राष्ट्रपती श्री रामनाथजी कोविंद सर यांना या पत्राद्वारे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून हा एक उपक्रम राबवण्यात आलेला आहे. धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून एक लघुपट चित्रपट या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवण्यात येत आहेत. तर अश्विन माळवदे सरांना विनंती आहे की या लघुपट महोत्सवाबद्दल आपण काहीतरी सांगावं. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषा विभाग अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत राष्ट्रपती महोदयांना पत्र पाठवून एक जनमोहीम हाती घेण्यात आली आहे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा का मिळावा याबाबतीतलं एक शॉर्ट फिल्म आपण तयार केलेली आहे. त्यामध्ये आतापर्यंत मराठी भाषेचा उगम, वेगवेगळे कवी महोदय यांनी तयार केले साहित्य, हे सगळी माहिती ह्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि ह्या लोकांपर्यंत पोहोचवल्यानंतर ह्या माध्यमातून जनजागृती करण्याचा एक प्रयत्न या सरकारचा आता सध्या आहे. तर मित्रांनो, आपण चित्रशिल्प कला दालन या व्यासपीठासमोर उभे आहोत. तर तुम्ही आत पाहू शकता, तुम्हाला विविध चित्रांच्या व शिल्पांच्या द्वारे येथे माहिती दिली जाते. आता ते आम्ही तुम्हाला व्हिडिओ मार्फत या दाखवू. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये चित्र आणि शिल्प कलादानामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. तर विविध चित्र आणि शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. श्री महादेव सर त्यांनी इथं उपस्थित असलेल्या किंवा त्यांनी इथं ठेवलेल्या चित्राची तंबूत अशी माहिती आपल्याला ते सांगतील. नमस्कार. सर्वप्रथम इथे येणाऱ्या सर्व कला रसिकांचं मी मनस्वी स्वागत करतो. या बाबूराव पेंटर कलाशिल्प दालनामध्ये जे काही आमचे विविध लातूर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील कलावंताची जी चित्रं आहेत त्या चित्राबद्दल मी थोडक्यात इथे माहिती सांगतो. आता दीपक हलकंचे सर हे कला शिक्षक आहेत. त्यांनी पर्यावरणावर वेगवेगळ्या विषयावर त्यांनी चित्र रेखाटलेले. त्यानंतर त्यांचीच हे अमूर्त शैली म्हणजे चित्रकलेमध्ये मोरांचे वेगवेगळे प्रकार कशा पद्धतीचे असतात त्याबद्दल यांनी अशा पद्धतीचे रेखाटन केलेलं आहे. संस्कृतमध्ये एक म्हण आहे, म्हणजे पूर्ण मेधावे, म्हणजे जेव्हाही कोणतेही चित्र जर पाहिलं तर ते चित्रातलं सौंदर्य कमी न होता उत्तरोत्तर वाढतं. म्हणून अशा पद्धतीचे चित्रांना या ठिकाणी प्रेक्षकांनी गर्दी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर हे तैलचित्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्रात हे पेंटिंग केलेलं आहे. त्यानंतर हे पोस्टर चित्र आहे, पोस्टर रंगामध्ये या चित्राचं लँडस्केप केलेलं आहे.
त्यानंतर हे स्ट्रिपलिंग वर्क आहे, डॉट डॉट आपल्या रंगाच्या माध्यमातून, पेनच्या माध्यमातून हे स्ट्रिपलिंग वर्क केलेलं आहे. त्यानंतर हे जे आहे हे एक थीम आहे, म्हणजे एक वेगळी थीम घेऊन या ठिकाणी चित्रकार दीपक हलकंचे यांनी एक थीम घेऊन हे वेगवेगळ्या शैलीतील हे तैलचित्र यांनी पेंटिंग केलेलं आहे. त्यानंतर हे वॉटर कलर, या उदगीर नगरीतलेच विशाल आदेप्पा हे एक प्रसिद्ध चित्रकार आहेत, त्यांची हे वॉटर कलरची पेंटिंग आहे. त्यानंतर हे पोर्ट्रेट पण विशाल आदेप्पा सरांचंच आहे, हे सुद्धा पेंटिंग विशाल आदेप्पा सरांची आहे. हे सर्व विशाल आदेप्पा सरांचे पेंटिंग आहेत. त्यानंतर उदगीर शहरातीलच चंद्रदीप नादर्गे हे एक कला शिक्षक आहेत, त्यांची हे राधाकृष्ण या पद्धतीची रेखाटने प्रसिद्ध आहेत. हे सुद्धा एक ॲब्स्ट्रॅक्ट डिझाईन आहे जे तैलचित्रामध्ये केलेलं आहे. ही निसर्ग देखावा क्रायलिन कलर वापरून हे पेंटिंग केलेली आहे. हे ग्रामीण दृश्य म्हणजे मेंढी आणि मुलगा हे पोस्टर तयार केलेलं आहे, तैलचित्रामध्ये कॅनव्हासवर पेंटिंग केलेलं. हे पेन्सिल वर्क आहे, पेन्सिलमध्ये स्केच केलेलं आहे. स्वप्नील देवीदास बिरादार यांचं ही पेंटिंग आहे. त्यानंतर हे लँडस्केप जे सुळे सरांचं आहे. हे प्रकाश घातगिने प्रसिद्ध चित्रकार आहेत, त्यांचे हे पेंटिंग आहेत. त्यानंतर हे मिनिचर म्हणून सारडा श्रेया यांचं हे मिनिचर आहे, मधुबनी शैलीसारखं, आणि हे सुद्धा वारली पेंटिंगसारखं चित्रप्रकार आहे. त्यानंतर आपल्या उदगीर शहरातील प्रसिद्ध कलावंत सोमनाथ निर्णे सर यांचे हे विशिष्ट आकाराचे हे पेंटिंग्ज आहेत. त्यामध्ये हा बॅकग्राऊंड पूर्ण ब्लॅक करून त्याच्यामध्ये पूर्ण स्ट्रिपिंग पद्धतीने हे यांची चित्रशैली प्रसिद्ध आहे. तर आपण हे चित्र पाहू शकता की मनातल्या भावना ह्या चित्राच्याद्वारे या कागदावरती या चित्रकाराने अगदी व्यवस्थितरित्या मांडलेल्या आहेत. माणूस बोलू शकतो व त्याचबरोबर बोलका असं चित्रसुद्धा काढू शकतो, या चित्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहोत. उदगीर शहरातील सोमनाथ निर्णे यांचे विविध हे पेंटिंग आहेत, हे त्यांचे चिरंजीव आहेत. यांचं इथे उदगीर शहरामध्ये ट्रॉफी यांनी उत्कृष्ट पद्धती साहित्य संमेलनामध्ये सर्व ट्रॉफी यांनीच बनवलेले आहेत. त्यांच्या पिताजींचे हे सर्व पेंटिंग्स आहेत. आणि जे जगातील जे भारतात जे प्रसिद्ध कलावंत आहेत जागतिक दर्जाचे, त्यांचे पूर्ण ते व्यंगचित्र त्या बाजूला आहेत. हे फक्त महाराष्ट्रातील चित्रकारांचे. धन्यवाद सर, आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर श्री संजय अष्टपुत्र सर एक सुप्रसिद्ध कलाकार हैदराबाद येथून या ठिकाणी आलेले आहेत. आपण या साहित्य संमेलनाबद्दल त्यांना काय वाटते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. हे तर फारच अफलातून आहे. म्हणजे मी आधी वाचलं होतं पेपरमध्ये, बऱ्याच ठिकाणी जायचा प्रयत्न केला पण नाही झालं. हे हैदराबादपासून जवळ आहे आणि मला या ठिकाणी हे डेमॉन्स्ट्रेशन चित्र करण्यासाठी बोलावलं, आमंत्रित करण्यात आलं आणि मी अचंबित झालो. एक तर एवढा मोठा परिसर, एवढे लोक, एवढे उत्साही लोक, एवढे इंटरेस्ट घेणारे या चित्राकडे बद्दल विचारतात, त्या चित्राबद्दल विचारतात, सगळ्याबद्दल विचारतात. खूपच म्हणजे अफलातून काम घडतं आहे उदगीर या तुमच्या शहरात आणि तुम्ही सगळे लोक प्रेमाने एवढं येऊन भेटतायत, विचारतायत. सर, येणाऱ्या प्रेक्षकांना तुम्ही या चित्राबद्दल म्हणजे काय घ्यावं हे आपण काय सांगू शकता. ॲक्च्युली मी चित्र निर्मिती केली ती माझ्या एका कल्पनेतून, ती कदाचित माझी 8 दिवसानंतर चेंज होईल. पण हे बघून लोकांनी त्याच्यामध्ये उत्सुकता निर्माण व्हावी लोकांना. हे थोडं रेग्युलर चित्र नाही आहे, ही माझी स्वतंत्र शैली मी निर्माण केली आहे गेल्या 40 वर्षाच्या तपश्चर्येत. आज मी या प्रकारचं काम करतो आहे. तर हे लोकांना प्रश्न विचारतात वेगवेगळ्या प्रकारचे, पण याच्यामध्ये मी एकच सांगतो आहे, म्हणजे वेगळ्या प्रकार आहेत पण मी सांगतो की प्रत्येक माणसामध्ये 1, 2, 3 माणूस लपलेला असतो. तो असं त्या प्रत्येक याच्याप्रमाणे व्यक्त होतो, अभिव्यक्ती ते त्याप्रमाणे करतो. हे माझं या विषयावरचं चित्र आहे. धन्यवाद सर, आपले अनुभव आम्हाला आपण सांगितलात आणि आपला अनमोल असा वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. या ठिकाणी कांबळे सर आपल्याला हुबेहूब स्केच या ठिकाणी काढून दाखवत आहेत. तर आपण पाहू शकता कला आपल्याला ओळखता आली पाहिजे, त्याच कलेचं दर्शन आपल्या सर्वांना या ठिकाणी होतं. To let go of all of the nonsense that you bother
what you put me through. I give it up to you, I do it all for you. Maybe this feeling's overdue. You're uninvited, you wanna hold me close, but I know what you up to. Yeah, yeah, yeah. Why are you hiding? Tell me what must I do? Come to you, come to you. You're mine, mine, mine. It's right, right, right. It's right, 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 right now. Why are you hiding? Tell me what must I do? Come to you, come to you. कौतुक करावं तेवढं कमी आहे. खऱ्या अर्थाने आम्ही पहिल्यांदाच असं या ग्रामीण भागामध्ये की हा स्केच आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. तरी सन्माननीय कांबळे सरांची 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये श्री नामवंत व्यंगचित्रकार श्री प्रदीप सर आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सरांना आपण विचारू की या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये येऊन आपल्याला कसं वाटतं, इथलं नियोजन आपल्याला कसं वाटतंय? माझी ही साहित्य संमेलनात येण्याची पहिलीच वेळ आहे, पण याच्या आधी तसा साहित्य संमेलनाचा थोडाफार अनुभव आहे. म्हणजे थोड्या वेळासाठी कुठे गेलो आहे, सहभाग असलेली पहिलीच वेळ आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणात मोठ्या जागेवर विस्तीर्ण जागेवर इतकं आवाढव्य साहित्य संमेलन मला वाटतं मी पहिल्यांदाच बघतो आहे. ही उदगीरमध्ये इतक्या लांबवर मुंबईतून मी आलेलो आहे. आणि ह्या साहित्य संमेलनाचा विशेष म्हणजे राजकीय व्यंगचित्र ही पहिल्यांदाच प्रदर्शित झालेली आहेत आतापर्यंतच्या साहित्य संमेलनात. 2-1 वर्षापासून चित्र सुरू झाली होती, पण राजकीय व्यंगचित्र हास्यचित्र यांना पहिल्यांदाच मान मिळतं आहे. आणि ही आम्हाला चित्रकारांसाठी प्रचंड मोठी गोष्ट आहे. याच्यापुढे म्हणजे हे व्यासपीठ अधिकाधिक बळकट होत जाईल आणि त्याला चांगला आता इथे खूप अप्रतिम जबरदस्त रिस्पॉन्स मिळतो आहे आणि हे पुढे वाढत जाईल. याची सुरुवात झालेली आहे, चांगली आहे, उत्तम सुरुवात झालेली आहे या 95व्या साहित्य संमेलनापासून. सर, मागं काढलेल्या चित्राची थोडी बहुत आपण माहिती सांगू शकता का सर? आता इथे बघा, हे प्रभाकर वारीकरांची चित्र आहेत. हे उत्तम कॅरिकेचर करणारे मोठे महाराष्ट्रातले आर्टिस्ट आहेत. त्यात इथे वैद्यनाथ दुलंगची चित्रं लावलेली आहेत. हे महाराष्ट्रातले चांगले व्यंगचित्रकार. इथे माझी व्यंगचित्रं लावलेली आहेत. ही सगळी राजकीय व्यंगचित्र आहेत. म्हणजे विशेषतः यावेळी करोनाची एक सिरीज आहे. नंतर तुम्ही यांच्याशी पण बोला. करोनाची एक सिरीज आहे, त्यात इथे घनश्याम देशमुख यांची चित्रं लावते. चांगले हास्य चित्रकार आहेत महाराष्ट्रातले. आणि अशा पद्धतीने वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या आर्टिस्टची वेगवेगळ्या शैलीची चित्रं आम्ही प्रदर्शित केलेली आहेत. सर, आपण एक व्यंगचित्र काढू शकता का? हो, काढू शकतो मी. आमचे हे ज्याने आयोजन केलं व्यंगचित्र त्यांचंच एक व्यंगचित्र छोटंसं पटकन काढून दाखवतो तुम्हाला. हे वैद्यनाथ दुलंगे ह्याने ही सगळी जबाबदारी घेतली. यांच्यासाठी आम्ही इथे आलो होतो. या सगळ्यांचं करते करविता सगळे दुलंगे सर आहेत आणि स्वतः उत्तम व्यंगचित्रकार आहेत महाराष्ट्रातले. याने ही जबाबदारीने एक फार चांगला मोठा उपक्रम यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रात हा राबवला गेलेला आहे. आज तुम्ही चित्राबद्दल बोलतो, मी छोटंसं यांचंच एक स्केच काढून दाखवतो तुम्हाला, असं सहज रेखाटन. या ठिकाणी सर चालू देतो. आपण हुबेहूब व्यंगचित्र प्रदीप सरांचं या ठिकाणी पाहू शकता. अगदी सहजरित्या ते व्यंगचित्र आपल्यासमोर या ठिकाणी रेखाटत आहेत. ही देवानी दिलेली देणगी त्यांना चित्राच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. अगदी 2 मिनिटाच्या आत ही व्यंगचित्र आपल्याला काढून तयार करून देत आहेत. खरंच सरांच्या जिद्दीला, सरांच्या कलेला उदगीरकर या ठिकाणी सलाम करत आहेत. तर आपण पाहू शकता हुबेहूब असं व्यंगचित्रकार. सर, खऱ्या अर्थाने तुमच्या कलेला आमचा मानाचा मुजरा सर. धन्यवाद. असे व्यंगचित्रकार आपल्या ह्या उदगीर नगरीमध्ये येणं आपल्या सर्व उदगीरकरांचं या ठिकाणी आपण नशीब मानू. आपण आमच्या या उदगीरमध्ये प्रवेश केलात आणि आम्हाला अशी विविध व्यंगचित्र दाखवलात त्याबद्दल आणि आम्हाला वेळ दिलात त्या 95वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या साहित्य संमेलनाच्या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या साहित्य संमेलन त्यांना कसं वाटलं आणि त्यांचा या साहित्य संमेलनामध्ये काय सहभाग आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया.
95 साहित्य संमेलन जे आहे ते एक अभिमानाची गोष्ट आहे आणि गर्वाची गोष्ट आहे की ते उदगीरमध्ये होत आहे आणि यामध्ये संघटनेचा सहभाग आहे, त्यामधून मी पण आहे, तर त्याचा एक वेगळाच सार्थ अभिमान आहे. संघटनेमधून आपण जवळपास 80 कार्यकर्ते विविध व्यवस्थेमध्ये जोडले गेले होते. त्यापैकी जवळजवळ 40 कार्यकर्ते जे आहेत ते बहुजन गटाच्या व्यवस्थेमध्ये जोडलेले आहेत. तर या साहित्य संमेलनामध्ये जे मराठी साहित्यावरती प्रेम करणारी जी माणसं आहेत, तर अशा 100 जणांचा निवासाची व्यवस्था आणि इथे नाश्त्याची भोजनाची व्यवस्था आपल्याकडून करण्यात आलेली आहे. तर हे साहित्य संमेलन आपण बघितलेलंच असेल, तर आपण स्वयंसेवक म्हणून यामध्ये सहभाग नोंदविला आहे. मनपूर्वक धन्यवाद. सर्व टीमने आम्हाला वेळ दिला आणि प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्या चित्रशिल्प आणि कला दालनामध्ये आपण उपस्थित आहोत. तरी कवी व त्याचबरोबर चित्रकार सुरेश धोत्रे सर या ठिकाणी त्यांच्या चित्रकलेचं प्रदर्शन या ठिकाणी आहे, तर ते आपल्याला काही सांगतील. 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपलं सरचे स्वागत आहे. या ठिकाणी चित्रकार, कवी, लेखक आणि गझलकार व तसेच सर्व साहित्यिक यांच्यासाठी एक सुवर्णसंधी उदगीरकरांच्या वतीनं त्यांनी घडवून आणलेली आहे. ज्या आपल्या अंगातील जे सुप्त कलागुण आहेत त्यांना वाव देण्याचा एक प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि अशा रीतीनं आमच्यासारख्या छोट्या कलाकारांना त्यांनी या ठिकाणी स्टेज मिळवून देण्याचं कार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी या निवड समितीचे खूप खूप आभार मानतो आणि भविष्यकाळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्यातील जे सुप्त गुण आहेत तर ते बाहेर काढण्याचं सर्वांना मी आवाहन करतो. साहित्य सारथी कला मंचचा अध्यक्ष या नात्याने सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. सर, आपली कुठली चित्र असतील त्याची थोडीशी माहिती आम्हाला पाहिजे. या ठिकाणी सिंधुताई सपकाळजींचं जे चित्र आहे की ज्यांनी अनाथ मुलांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहिलं त्या अनाथ मुलांसाठी, तर त्यांचं एक चित्र या ठिकाणी मी काढलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्याच शेजारी डॉक्टर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक चित्र रेखाटन केलेलं आहे मी, तर आपण पाहून घ्यावं. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ॲडव्होकेट त्र्यंबकदास झंवर ग्रंथ दालनाच्या समोर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. पुस्तकं हे एकांतातील मित्र आणि जीवनाच्या वाटचालीतील मार्गदर्शक असतात. मानवी मनाला मन बेचैन झाल्यानंतर एखाद्या आयुष्याच्या प्रवास करत असताना पुस्तकं हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. त्याच ग्रंथदालनाला आपण या ठिकाणी व्हिजिट करूया. ग्रंथदालन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. विविध लेखकांनी, विविध साहित्यिकांनी केलेली पुस्तकाची प्रकाशनं आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. सुनील मेहता बुक सेलर्स या ठिकाणी पाहायला मिळते आहे. यानंतर सदामंगल पब्लिकेशन हे सुद्धा या ग्रंथदालनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. कैलाश पब्लिकेशन या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. त्याचबरोबर ज्ञानज्योती प्रकाशन संस्था उदगीर यांचा सुद्धा उपक्रम या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. परत आपल्याला मेहता पब्लिशिंग हाऊस पाहायला मिळते. माणसाचं आयुष्य हे प्रत्येक समस्यांनी भरलेलं आहे. माणसाच्या समस्या दूर होण्यासाठी आपण
मंदिरामध्ये जातो, प्रार्थनास्थळी जातो आणि त्या ठिकाणी प्रार्थना करतो. अशाच्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एक धार्मिक पुस्तकांचा स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे. तरी उपस्थित या स्टॉलचे ओनर आहेत, त्यांना आपण विचारू की कुठल्या प्रकारची आपण पुस्तकं या ठिकाणी ठेवलं आहेत. आमच्याकडे सगळी धार्मिक प्रकारचे पुस्तकं आहेत. अच्छा. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा अशी सगळी पुस्तकं धार्मिक प्रकारची पुस्तकं आहेत. आपण कुठून आलात? आळंदीवरून आलो. कसं वाटतं या साहित्य संमेलनाला येऊन? छान आहे, चांगलं आहे. लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? थोडा कमी आहे, थोडा कमी आहे, नेहमीसारखा नाही आहे. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये नाणी संग्रहाचा उपक्रम सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. तरी आपण बघू शकता हे नाणी संग्रह कशा प्रकारे आहे. सरांना आपण माहिती, श्री शंकरराव मुरकीकर सर आपल्याला या नाणी संग्रहाची माहिती सांगतील. च्या अगोदर मोगल राज्य होतं. अकबरकालीन हे शहाजहानकालीनच्या ह्या नाण्याचं संग्रह केलेला आहे. हे म्हणजे सोनारच्या जो सराफी लाईनमध्ये किंवा मित्राकडून किंवा मोठ्या मोठ्या आपले सिनियर लोक म्हणजे हो नाही बाहेरून कुठेही मी मुंबई, पुणे, नागपूर कुठेही म्हणजे मी तिथून म्हणजे संग्रह करतो असं म्हणजे नेहमी. हे आहे ॲडवर्डच्या काळाची हे नाणी आहेत. हे राणी व्हिक्टोरियाच्या काळाची नाणी आहेत. हे जॉर्ज 6च्या काळाची नाणी आहेत. हे जॉर्ज 7चे नोटा आहेत आणि जॉर्ज 7चे हे त्यांचं पूर्ण संच आहे. आणि दशमान नंतर स्वातंत्र्यानंतर दशमान पद्धत चालू झाली. हे दशमान पद्धत 100 पैशाचा 1 रुपया झाला. अशी दशमान पद्धत हे 10 पैसे, 20 पैसे, 5 पैसे, 4 आणे, 8 आणे हे बघितलेलं आहे. जुन्यापैकी हे एवढं. आणि हे ब्रिटिश हे तांब्याचा पैसा. आणि हे 64 पैशाचा 1 रुपये होता ब्रिटिशच्या पिरियडमध्ये. हे 64 पैशाचा 1 रुपये. आणि हे 16 आण्याचा 1 रुपये होता. हे अर्धा रुपया, 4 आणे. हे 1 आण्यामध्ये 4 पैसे होते. एका पैशामध्ये 3 पै होते. असं म्हणजे त्यांचं वेगळं डिनॉमिनेशन होते. त्या काळात हे वापर करण्यात आला. आणि हे राणी व्हिक्टोरियाच्या पिरियडमध्ये जे बॉन्ड वापरत होते खरेदी खत रजिस्ट्री ऑफिसला, हे 4 हे त्यांच्या पिरियडमधले बॉन्ड आहेत. आणि हे जॉर्ज 6च्या काळातले हे बॉन्ड आहेत. हो असं असं हे म्हणजे असे त्यांच्या अर्ध्या आण्यापासून 10 रुपये 25 रुपयेपर्यंतचे बॉन्ड्स आहेत माझ्याकडे. आणि हे निजामकालीन आहेत. हे निजाम काळाचे 4 मिनार नाणे आहेत. आणि हे निजाम राजाचं हे कार्यक्षेत्र आहे. म्हणजे ते 16 जिल्हे होते त्यांचे. आणि हे त्यांच्या काळात मोहर वापरत होते. हा मोहर होता निजामाच्या काळातला वापरण्यात आलेला मोहर होता. आणि ते 10 रुपयाची नोट आहे. जे धान्याविषयी नोटेवर नाणेवर काही म्हणजे त्यांचे हे केले जातात म्हणजे मूल्यमापन. तर हे त्या सर्व ह्याचं संकलन करून एकत्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती वर्षांत होते ते? हे जवळजवळ 25 वर्षे झाली आहेत. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपण आज कारवा ग्रुपच्या स्टॉलला या ठिकाणी व्हिजिट देत आहोत. उदगीरमध्ये विविध उपक्रमांनी भरलेला हा ग्रुप, त्या ग्रुपचे संस्थापक, त्या ग्रुपचे फाउंडर श्री गुरुप्रसाद पांढरे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर त्यांना आपण त्या कारवाच्या माध्यमातून होणारे उपक्रम आणि मराठी साहित्य संमेलनाविषयी आपण या ठिकाणी माहिती जाणून घेऊया. प्रथमतः पवनजी आपलं आमच्या स्टॉलमध्ये हार्दिक स्वागत आहे. 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उदगीरकरांसाठी एक साहित्यिक आणि वाचन संस्कृतीसाठी मेजवानी आहे. आणि या अशा पावन नगरीमध्ये आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून भेटलेला हा स्टॉल आमच्यासाठी पर्यावरण जनजागृतीसाठी करण्यासाठी भेटलेली एक उंच भरारी म्हणून आम्ही या स्टॉलकडे पाहतोय. आपल्या या कारवा ग्रुपच्या माध्यमातून आपण काय उपक्रम राबवतात त्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे. कारवा म्हणजे मी किंवा पवन नाही आहे. कारवा म्हणजे आपण सर्वजण आहोत. कारण मैं अकेला ही चला था जाने बे मंजिल, लोक साथ जुड़ते गए और कारवा बनता गया. कारण कोणी काम आम्ही सुरुवातीनं चालू जरी केलं आहे पण हे काम आज खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. हा कारवा सर्वांसाठी आहे. याचं कारण म्हणजे पर्यावरण वाचला पाहिजे, शिक्षण
संस्कृती, वाचन संस्कृती वाढली पाहिजे आणि जलपुनर्भरण, पाण्याची पातळी वाढली पाहिजे. मुख्य 3 हेतूवर घेऊन निघालेला हा कारवा आज महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा आणि हिमाचल प्रदेश, महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यातही आम्ही काम करतो आहे. कारण पर्यावरण जितका जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितका जास्त आपण निसर्गांप्रती एकनिष्ठ राहूयात, नाहीतर हा निसर्ग आपल्याला ठेवणार नाही आहे. कोरोनासारखी संकटे आपल्याकडे आहेत, किंवा आज तुमच्या घरी एक लक्झरी कार तुम्ही जरी घेतला तर तो कार कुठेतरी पार्किंग करण्यासाठी तुम्ही जर सावली ओळखताय, एकतरी कुठतरी घराची सावली बघताय, नाहीतरी कुठलं तरी झाड, याच्याशिवाय पर्याय नाही आहे. मग झाड तुम्हाला जर सावली देत असेल तर त्या सावलीसाठी तुम्ही का नाही झाड लावलं पाहिजे? कमीत कमी तुमच्यासाठी, तुमचा स्वार्थ म्हणून तरी लावा. आणि हा आम्ही माती, हा खत, या बियांचं एकत्रित केलेलं हा मिश्रण म्हणजे सीड बॉल आणि सीड बँक. हा माती म्हणजे हा सीड बॉल. हा सीड बॉल उद्याचा क्रांती आहे, कारण यामध्ये प्रत्येक शाळेत आम्ही जातो आहे, विद्यार्थ्यांना सीड बॉल, सीड बँक काय आहे याची माहिती देतो आहे, प्रचिती देतो आहे. यात कुठलाही आम्ही आजपर्यंत कोणाकडून 1 रुपयाचा शुल्क आकारलेला नाही आहे. फ्री ऑफ कॉस्ट आम्ही प्रत्येक स्कूलमध्ये जातो आहे, ही माहिती देतो आहे. आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जोपर्यंत बीजारोपण होणार नाही आहे तोपर्यंत तो जमिनीत होणार नाही आहे. कारण विद्यार्थी हे लहान वयातले उद्याचे भविष्य आहेत. त्यांना तुम्ही जसं घडवलात, जसं बनवलात ते तसं बनणार आहेत. त्यामुळे त्यांना आपल्याला पर्यावरणाचं रक्षक बनवायचं आहे, पर्यावरणाचं भक्षक बनवायचं नाही आहे. हे आपल्यासाठी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे आपला उद्याचा लेकरू, आपला उद्याचा नवतरुण हा पर्यावरणाचा रक्षक बनवण्यासाठी हा कारवा काम करतोय. यानंतर कारवा ग्रुपचे पदाधिकारी आपल्याला काही माहिती देतील. ये सीड बॉल्स हैं, इसको मिट्टी और खत से बनाते हैं. और इसको बनाने के लिए प्रोसेस है 2:1 रेशो, यानी कि आप जितनी, अगर 2 मुट्ठी मिट्टी ले रहे हैं तो उसके लिए 1 मुट्ठी खत लेना और उसको दोनों को मिक्सअप करना पानी के ज़रिए, और फिर उसको ऐसे छोटे छोटे बॉल्स टाइप बनाना. एंड उसके अंदर ऐसे होल आप कोई भी टाइप के बीज को अंदर डाल सकते हैं. एंड देन उसके बाद राउंड कर देना, और उसके बाद 2 दिन उसको छाँव में सुखाना, धूप में नहीं. धूप में इसलिए नहीं सुखाना ताकि इस पर क्रैक्स नहीं पड़ना. और 2 दिन के बाद ये ऐसे बन के तैयार हो जाएंगे. और फिर आप इसको जहाँ पर आप प्लांटिंग कर नहीं सकते, यानी कि फावड़ा वो लेके जाके फिर उसको खोद के लगा नहीं सकते, ऐसी जगह पे आप जाके ये सिर्फ अगर फेंक देंगे तो ये बारिश के पानी की वजह से जर्मिनेट होगा और फिर नया पौधा आ जाएगा. ट्रैवल्स, आप कहीं ट्रैवल्स वगैरह करें तो भी इसे फेंक सकते हैं, जैसे पहाड़ी इलाके वगैरह. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये काही स्टॉल पण घातले होते. काही स्टॉल अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता.